ओके गाइस, सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणांची रचना आपण पाहत आहोत आणि 4.1 आपला झालेला आहे. 4.2 पाहूया. तर 4.1 मध्ये आपण काय पाहिलं होतं? फर्स्ट वी हॅव सीन गाइस की ऍडिशन होते, ते दोन्ही वरचं सम होतं, ऍडिशन होतं. इथे काय पाहिजे तुम्हाला? बेस, ऍडजस्टंट अँगल्स आणि इथे डिफरन्स पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? डिफरन्स पाहिजे. इथे वजाबाकी तुम्हाला दिलेली आहे, डिफरन्स वी हॅव टू सी. परत तुम्हाला सांगतो बघा. आणि हे पण आपण जसं मगाशी घेतलं त्याप्रमाणे आपण हा पण एक कव्हर अप करूया, म्हणजे तुम्हाला कळेल. त्रिकोणाची रचना, यामध्ये काय करायचं आपल्याला की त्रिकोणात तुम्हाला पाया दिलेला आहे, उभ्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक तुम्हाला दिलेला आहे. मगाशी बेरीज होती की नाही, तो फरक दिलेला आहे आणि पायालगतचा एक कोन तुम्हाला दिलेला आहे. चल, तर काय आहे पहिला क्वेश्चन तुमचा? परत बघूया आपण. बघा क्वेश्चन काय इथे. त्रिकोण एबीसी मध्ये तुम्हाला बीसी दिला 7.5. मगासारखंच आहे, तुम्हाला बीसी दिला 7.5, बेस आहे, हा पाया आहे. त्यानंतर एबीसी दिला 40 अंशाचा, मगासारखं सेम आहे बघा क्वेश्चन 4.1 सारखं सगळं. देन आता इथे फरक काय तुम्हाला? इथे तुम्हाला ऍडिशन नाही तर सबट्रॅक्शन दिलेलं आहे. काय दिलं तुम्हाला? सबट्रॅक्शन दिलं आहे, ऍडिशन नाही सबट्रॅक्शन आहे. रफ डायग्राम काढली, कच्ची आकृती काढली. आता जाऊया आपण आपल्या पेअर डायग्राम कडे. से सिमिलर थिंग्स आर गिवन टू यू गाइस हियर. सॉरी. ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, BC is 7.5. ऑलरेडी माहिती आहे BC 7.5. Angle ABC is 40 degree. Angle ABC is 40 degree. Here the difference between the remaining sides is 3 centimeter. Right? Now, चलो स्टेप बाय स्टेप जाएंगे. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 आपण मगाशी केलं त्याप्रमाणेच करायचं तुम्हाला. स्टेप नंबर 1 काय? स्टेप नंबर 1 गाइस बघा इथे मगाशी केलं तसं. फर्स्ट BC ड्रॉ करायचं आहे. काय ड्रॉ करायचं आहे? BC. काय ड्रॉ करायचं तुम्हाला? BC. फर्स्ट यू हॅव टू ड्रॉ BC. 7.5 सेंटीमीटर BC ड्रॉ करा. देन केला, फर्स्ट स्टेप झाली तुमची. सेकंड स्टेप, अँगल ड्रॉ करा 40 डिग्रीचा. मगाशी केल्याप्रमाणे अँगल ड्रॉ करायचा 40 डिग्रीचा. समजा ना? डिफरन्स किती आहे? डिफरन्स इज व्हॉट? डिफरन्स इज 3 सेंटीमीटर. डिफरन्स किती आहे? 3 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे. तो परत तुम्हाला इथून डिफरन्स घ्यायचा आहे. 3 सेंटीमीटरचा डिफरन्स तुम्हाला घ्यायचा आहे. बघा इथे मगाशी केलं तुम्हाला सेम करायचं. BD हा झाला तुमचा BD, नॉट द A. हा A नाहीये, BD आहे. आता तुम्हाला हे जॉईन करायचंय. नेक्स्ट स्टेप काय? यू हॅव टू कन्स्ट्रक्ट द यू हॅव टू जॉईन. CD जॉईन करायचं आणि CD जॉईन करून तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. मगासारखं तुम्हाला काय करायचं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला काढायचा आहे. राईट ना? परपेंडिक्युलर तुम्हाला सांगितलं परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढणार? टेक द कंपास ऍट C वर कंपास ठेवा. टेक मोर दॅन हाफ. तुमचं काय घ्यायचं आहे? मेजर घ्या. इथे एक आर्क काढा, इकडे एक आर्क काढा, त्याला क्रॉस करा D वर ठेवून अँड हे जोडून घ्या. राईट? हे जोडून घ्या तुम्हाला. हे बघा, हे तुम्ही जोडलं ना. आता बघा तुमचा हा जो आधी काढला होता ना, दिस पॉइंट, हा पॉइंट आणि हे तुम्हाला जिथे जॉईन होतात ना, दिस पॉइंट इज युअर A. हा पॉइंट हा तुमचा A पॉइंट आहे आणि मग तो C ला जोडायचा. तुम्हाला कसा जोडायचा? तुम्हाला C ला जोडायचा आहे. बघा, दिस इज युअर पॉइंट A. दिसतो तुम्हाला? दिस इज युअर पॉइंट A. नाव या तुमच्या स्टेप झाल्या फॉलो करायचं तुम्हाला. मगाशी सारखंच करायचं, फक्त थोडासा इथे डिफरन्स तुम्हाला इथे जाणवेल. तुम्हाला ओनली स्मॉल डिफरन्स यू विल गेट. समजलंय? परत एकदा सांगतो तुम्हाला बघा समजावून. मराठीमध्ये जातो परत. हिअर रचनेच्या पायऱ्या. काय काय पायऱ्या तुम्हाला? पहिली पायरी तुम्हाला जायचं आहे सिमिलर काढायचं 4.1 सारखा. BC काढा 7.5 सेंटीमीटरचा, काढला. B पाशी 40 अंशाचा कोन काढायचा तुम्हाला, काढला. त्यानंतर BD वर D घ्यायचा 3 सेंटीमीटर केलं. हा D आहे, मग जोडून घ्या आणि याला तुम्हाला काढायचं लंब दुभाजक. हा लंब दुभाजक आणि तुमचा जो BD जो आहे ना आधी, तो जिथे पॉईंट मिक्स होतो तो तुमचा झाला पॉईंट A. मग हा A आणि C जोडायचा. बस संपला विषय. तुम्हाला हा तुमचा ट्रायंगल तयार झाला. आता तुम्ही बघा, मगाशी पाहिलं असेल, मगाशी तुमचा ट्रायंगल छोटा होता, पण आता जो तुमचा रिक्वायर्ड ट्रायंगल आहे, जो तुम्हाला अपेक्षित त्रिकोण आहे, तो तुमचा मोठा आहे. बघा ABC. समजलंय? तुम्ही आधी गेल्या आकृतीमध्ये तुम्ही आधी मोठा ट्रायंगल काढला, मग छोटा ट्रायंगल काढला. इथे तुम्ही छोट्यापासून तुम्ही मोठ्या ट्रायंगल पर्यंत जाता. हा तुमचा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला समजतंय? हा जर तुमचा 4.1 मधला म्हणजे हाईट अप्रू झाली. आता इथे बघा तुम्हाला काय करायचं सांगितलं. इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की AB मायनस AC, AB मायनस AC, जिथं AB हा AC पेक्षा मोठा आहे. लक्षात घ्या, AB इज ग्रेटर दॅन AC. मग तुम्हाला इथे अशी डायग्राम काढायची आहे. याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे. काय बघा, पुढे जाऊया, तुम्हाला सांगतो. अजून एक प्रकार आहे सेकंड. याच्यात तुम्हाला असं आहे की इथे जर समजा AB हा BC पेक्षा लहान असेल, बघा तुम्हाला दिले त्यांनी, इथे तुम्हाला उलट केलं. AC जर मोठा असेल, ही जर तुमची बाजू असेल कुठली, या बाजूची बाजू,
ही जर मोठी असेल तर तुम्हाला डायग्राम मध्ये थोडेसे चेंजेस करावे. कसे चेंजेस होणार? रफ डायग्राम तर सेम राहणार आहे, बट आता तुम्ही इथे फर्स्ट स्टेपला तुम्हाला काय जायचं बघा. इथे फर्स्ट स्टेपला बघा काय पायऱ्या तुम्हाला इथे मगाशी सारखंच आहे. तुम्हाला पायऱ्या काय तुम्हाला इथे बघा. पहिली आकृती तुम्हाला सेम आहे. 7 सेंटीमीटरचा काय काढायचं तुम्हाला? बीसी काढायचा 7 सेंटीमीटरचा. त्यानंतर 40 डिग्रीचा अँगल काढायचा, 40 अंशाचा अँगल काढायचा. झाल्या 2 स्टेप झाल्या तुमच्या. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 झाली. आता काय करायचं तुम्हाला? इथे कुठलाही काही करायचं नाहीये तुम्हाला. हा जो इथे आहे ना हे थोडं खाली घेऊन जायचं. इथे त्याला अजून खाली थोडं घेऊन जायचं. बघा दिले होते त्यांनी. किरण बीटीच्या विरुद्ध बाजूला बीएस वर बिंदू डी असा घ्यायचा, खाली घेऊन जा. आणि मग जो 3 सेंटीमीटर मगच तुम्ही इथे आर्क काढली होती ना, तीच आर्क तुम्हाला कुठे काढायची आहे? तुम्हाला ते इकडे आर्क काढायचे 3 सेंटीमीटरची. आणि मग हा डीसी जोडायचा आहे. डीसी जोडल्यानंतर याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा तुम्हाला, तो असा येईल तुमचा. आणि मग तुम्हाला जोडायचा. हा एक फरक या दोन डायग्राम मध्ये. हा एक तुम्हाला थोडासा कव्हरअप करायचा, नीट लक्ष द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही काढायला घ्याल तेव्हा तुम्हाला तो नक्कीच कळेल. बघा परत सांगतो बघा. हिअर व्हॉट कॅन यू फाइंड गाइज? इथे तुम्हाला एक लक्षात घ्या. एबी इज ग्रेटर दॅन एसी. काय तुम्हाला इथे? एबी इज ग्रेटर दॅन एसी. मुलांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? बऱ्याच मुलांचा असू द्या, सगळ्यांनी जॉईन करत फटाफट. चलो. सो एबी इथे बघा. एबी इज ग्रेटर दॅन एसी. एबी ही एसी पेक्षा मोठी आहे. देअरफॉर हा डायग्राम आपण या स्टेपने गेलो, जसं 4.1 सारख्या सेम स्टेपने गेलो. बट जर रिव्हर्स कंडिशन असेल then you have to follow the second construction. मग इथे तुम्हाला डायग्राम तुमची चेंज होईल. where it is AC is greater than AB. बघा तुम्हाला दिसेल मला AC is greater than AB. That means AC minus AB is equal to 3 cm. चलो काय नाही बघा तुम्हाला इथे आता. सॉरी एक मिनिट. हा चलो काय बघितलं तुम्हाला? सिमिलर काढायचं तुम्हाला. फर्स्ट तुम्हाला बीसी काढायचं आहे. एक मिनिट. फर्स्ट यू हॅव टू ड्रॉ बीसी. बीसी इज व्हॉट? 7 सेंटीमीटरचा बीसी काढायचा आहे. 7 सेंटीमीटर. देन टेक अन अँगल ऑफ 40 डिग्री. 40चा अँगल काढायचा. आता हा अँगल तुम्हाला थोडं आणखी इकडे घेऊन जायचं इकडे, समजा. आणि मगाशी काय केलं होतं तुम्ही? 3 सेंटीमीटरने अबो वरच्या बाजूला तुम्हाला आर काढला होता. इथे तुम्हाला खालच्या बाजूला आर काढायचा आहे. इथे आर काढायचा आहे. दिस पॉइंट इज युअर डी. हा डी आणि सी जोडून घ्या आणि याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. काय करायचं? परपेंडिक्युलर बायसेक्टर. तुमचा जाईल असा अंदाज या, असा जाईल तुमचा. सो दिस पॉइंट, हा जो पॉइंट आहे ना, दिस पॉइंट इज युअर ए. हा पॉइंट तुमचा झाला ए. नाव जोडून घ्यायचं, झालं. असं तुमचा डायग्राम येईल, रफ डायग्राम असं म्हणजे मी काढला तुमचा. सो जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढला, यू विल गेट दिस डायग्राम. बघा असा डायग्राम तुमचा येईल, व्यवस्थित करायचं. सो ऑन दिस 2 टाइप्स ओनली क्वेश्चन 4.2 तुमचा पूर्ण याच्यावर अवलंबून आहे. 4.2 जो तुमचा प्रॅक्टिस येते ना 4.2, मी तुम्हाला एक एक गणित समजून सांगतो, मग तुम्हाला क्लिअर कळेल की कोणता डायग्राम कोणत्या मेथडने जायचंय. कारण 2 मेथड आपण या ठिकाणी पाहिले. लेट्स सी क्वेश्चन नंबर 1. construct XYZ. construct XYZ X Y Z. XYZ such that YZ is 7.4 centimeter. YZ is what? 7.4 centimeter. Just a minute. मुलांचे नेटवर्कचा थोडासा इश्यू दिसतो मला. YZ is now 7.4 centimeter, guys. कळलं? Then XYZ is 45. XYZ is 45. This is 45. मी रफ फिगर काढतोय, कच्च्या फिगर काढतो बघा. 45. Right? 45. Then जर पुढे नेक्स्ट स्टेपला काय बघा, आपल्या नेक्स्ट स्टेप काय इथे? XY minus XZ. XY minus XZ म्हणजे फर्स्ट वन आपल्याला फॉलो करायचे. XY minus XZ म्हणजे तुम्हाला फर्स्ट फॉलो करायचं. बिकॉज XY बघा, दिस वन XY म्हणजे कोणतं तुम्हाला इथे बघा, दिस वन. ही XY ना, XY इज ग्रेटर दॅन XZ. कारण ग्रेटर त्यामुळे ती पहिल्यांदा आली, लक्षात घ्या. XY इज ग्रेटर दॅन XZ म्हणून ती आली आपल्याला. नाव चला आता फर्स्ट स्टेप सारखं फॉलो करूया, सोपं आहे. काय करणार तुम्ही? फर्स्ट व्हॉट विल यू डू गाइस? एक मिनिट. चलो फर्स्ट फॉलो करा, ड्रॉ करा YZ ड्रॉ करा. इट इज 7.4 सेंटीमीटर. YZ ड्रॉ करो, इट इज 7.4 सेंटीमीटर. सेकंड स्टेप 45 डिग्री अँगल काढायचे, काढला. दिस इज अ सेकंड स्टेप, 45 डिग्री अँगल.
थर्ड स्टेप इज व्हॉट गाइस. थर्ड स्टेप सांगा मला काय ना. कंपास घ्या, कर्कटक घ्या, पट्टी, पेन्सिल व्यवस्थित जॉईन करा अँड देन सन 2.7 तर इथे येणार 2.7 and this point is your W. This point is your W. आलं 2.7. This is your 2.7. हे द्यायची गरज नाही पण स्टील तुमच्या माहिती देतो तुम्ही. देन WZ सरळ सरळ पट्टीने मोजून जोडून घ्या. जोडला. आता WZ ला तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्याला तुम्हाला दोन दुभाजक काढायचा आहे. तर दोन दुभाजक काढायला तुम्ही गेला तर तुम्हाला तुमचा अंदाजे बघा इकडे माप घ्या असं मोर दॅन हाफ तुम्ही केलं आणि जोडून घ्या. हे तुम्ही अशा प्रकारे जोडल्या जाणार. तुमचं माझं नीट येणार नाही, तुमचं नीट आलं पाहिजे बाहेर. हा जो पॉईंट आहे ना दिस पॉईंट इज युअर एक्स. बघा हा पॉईंट झाला तुमचा एक्स आणि सरळ पट्टीने एक्स आणि झेड जोडून घ्यायचं. सो दिस विल बी युअर डायग्राम ऑफ क्वेश्चन नंबर 1. बघून घ्या, काही डाऊट आहे का विचारून घ्या. ओके गाईज, सो चला पुढचा डायग्राम बघा. काय तुमचा पुढचा डायग्राम. येस, सो क्वेश्चन नंबर 2 बघा इथे. Construct PQR. You have to construct PQR. So this is your PQR. P, Q, and R. Yes. So all your videos of history and geography are being uploaded, or I think they are being sent to your group. Chalo. QR is 6.5. एक मिनिट जरा. Yes. Then PQR is 60 degree. PQR is what? 60 degree. Has 60 degree. इथपर्यंत सोपं आहे. The next thing that we have to decide PQ or PR, which is greater. So PQ is greater than PR. त्यामुळे तुम्हाला सिमिलरली क्वेश्चन नंबर 1 सारखा डायग्राम काढायचा आहे. सिमरन यू विल गेट हिअर राईट. बघा आता काय करायचं आहे. फर्स्ट स्टेप PQ is greater than PR. Therefore we are going to follow the first डायग्राम सारखं फॉलो करायचं आहे. चलो मी तुम्हाला सांगतो एक स्टेप. मी रफ करतो, तुम्हाला नीट काढायचे बाळांनो. सो फर्स्ट स्टेप इज व्हॉट. QR काढायचा आहे तुम्हाला बरोबर एक्झॅक्टली ऑफ 6.5 सेंटीमीटर. 6.5 सेंटीमीटर QR काढायचं. 6.5 सेंटीमीटर राईट. माझ्याकडे काहीच नाहीये प्लीज तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचे आहेत डायग्राम. देन PQR चा 60 डिग्री फॉलो करा. सो 60 डिग्री तुमचा असा येईल. आय थिंक सो दिस इज 60 डिग्री. नाव टेक द मेजर 2.5 घ्या इथे. 2.5 घ्या इथे आणि याला या दिस इज युअर 2.5 याला नाव द्यायचं तुम्हाला. सपोज ए नाव द्या, बी द्या, कुठलं पण नाव द्या. पी सोडून कुठलं पण नाव द्यायचं. सो दिस इज युअर 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर. नाव AR जोडला. आता याला तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे AR ला राईट. इथे काढायचं तुम्हाला मोर दॅन हाफ असं तुम्ही काढा, डायग्राम काढा आणि याला तुम्ही जोडून घ्या. ठीक आहे. अरे पुढे गेला तो. याला जोडून घ्या. माझा नीट येणार नाही, तुमचा डायग्राम नीट आला पाहिजे. असं कर्व वगैरे डायग्राम येत नसतो, लक्षात घ्या. तुम्हाला एकदम स्ट्रेट लाईन असते. माझा कर्व आलाय, तुमचा एकदम स्ट्रेट लाईन तुम्हाला डायग्राम आला पाहिजे. हा सो दिस ओके. मला तर सगळंच गायब झालंय. एनिवेज सो बघा परत मला ड्रॉ करावं लागणार तुमचं. दिस इज युअर QR. देन हा झाला तुमचा 60 डिग्रीचा. सपोज असा 60 डिग्री आहे. दिस इज युअर 2.5. हे जोडायचं तुम्हाला इथे. दिस इज युअर पॉईंट A अँड देन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. तुम्हाला असं डायग्राम मिळेल आणि मग हे जोडायचं आहे. दिस इज पॉईंट इज युअर P. दिस पॉईंट इज युअर P आणि हे तुम्हाला जोडायचं आहे. सो दिस वे यू विल गेट द डायग्राम ऑफ क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 फक्त मापा व्यवस्थित द्या. 60 डिग्री. दिस वन इज 60 डिग्री गाईज. And this QR is what? QR is your 6.5 centimeter. Okay, चलो लक्ष द्या. से तुम्हाला परत रिपिटेशन दाखवतो बघा. हे बघा या स्टेप्स आहेत सगळ्या. जस्ट अ मिनिट. बघा से परत सांगतो. फर्स्ट स्टेप नुसार सांगतो. फर्स्ट स्टेप काय तुमचे. QR ड्रॉ करा 6.5 सेंटीमीटर. देन ड्रॉ द अँगल ऑफ 60 डिग्री. देन टेक मेजर ऑफ 2.5 अँड देन जोडून घ्या. दॅट दिस पॉइंट इज युअर AR जोडा. देन यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन AR. AR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. दिस विल बी लाईक दिस. आणि हा जो पॉइंट आहे दिस पॉइंट विल बी P आणि हा डायरेक्टली जोडून घ्यायचा PR. दॅट इज आणि परत उरलेली मापाची देऊन टाकायची जनरली.
माप तुम्ही जसं जाता तसं सोडवायचं. प्रज्वल साहिल पाटील 2 मिनिटं बघा, तुमच्याकडे येतो मी. येस 6.5 सेंटीमीटर and this is your 2.5 centimeter. चलो. Okay, so this is the diagram. Rough diagram आहे. Question number 3 चा rough diagram. येतो up to the angle ABC. So first step is what? बघा. First step तुम्हाला काय करायची आहे? First step is to draw the BC of 6 centimeter. First step is guys to draw the BC of 6 centimeter. BC is 6 centimeter draw करायचे. Second step ABC 100 degree. 100 degree तुमचा येणार असा. त्याला परत अजून खाली घेऊन यायचं इकडे. देखील then take a measure of 2.5 centimeter इकडे खाली जायचं तुम्हाला या बाजूला. So this is your point D. जोडला. नेक्स्ट स्टेपला D आणि C सरळ सरळ पट्टीने जोडून घ्यायचंय. एक मिनिट. DC सरळ पट्टीने जोडून घ्या. इसको जॉइन करो फटाफट. then DC ला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. कशा बायसेक्टर? AC ला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं ना DC ला. तर तुम्ही जर DC ला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार तर तुमचा ऍक्च्युअली माझ्यासारखा येणार नाही डायग्राम, नीट येईल तो. तर तुमचा डायग्राम असा तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर व्यवस्थित असा जाईल तो असा. अँड या दोन लाईन पुढे जातील, जॉईन होतील. या दोन्ही लाईन पुढे जातील, जॉईन होतील आणि हा जो पॉइंट आहे दिस पॉइंट विल बी A. दिस पॉइंट विल बी युअर A. अँड देन यू हॅव टू जॉईन दिस. सो असं तुमचा डायग्राम येईल, लक्षात घ्या. थोडा गडबडीत झाला माझ्याकडे, समोर स्क्रीनवर दिसत नाहीये, पण तरी तुम्हाला मी परत दुसरा काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. दिस इज युअर BC 100. Then this is your असा एक तुमचा डायग्राम आहे. थोडंसं गडबड आहे. हा लाईक दिस सपोज बघा. सो एक असा तुमचा डायग्राम आहे. दिस विल बी पॉइंट A. दिस विल बी पॉइंट A. आणि हा जोडून घ्यायचा लाईक दिस बघा. दिस इज युअर पॉइंट D. नावायची तुम्हाला येतील. दिस इज 100 डिग्री. 100 आहे ऑप्टिव्ह लक्षात घ्या. तर गडबड करायला ऍक्युरेट काढून बसाल आणि डायग्राम येणार नाही. ऍक्युरेट काढत बसाल आणि ऍक्युरेट म्हणजे लघु गुण. and this is your 6 centimeter.